लोग, है बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो इस प्रैक्टिस सेट 17.2 का बेसिक हम लोगों ने कर लिया है, पूरा का पूरा बेसिक कर लिया। अब ये 17.2 का कहीं ना कहीं बोल सकते हो आप कि अभी हम लोग एक्सेस जो भी प्रैक्टिस सेट है उसके पहले वाला एग्जाम्पल की तरफ जाते हैं, डील करने की कोशिश करते हैं कि अगर डायमीटर PQ एंड RS ऑफ अ सर्कल विथ सेंटर C आर परपेंडिकुलर टू ईच अदर एट C, म्हणणं काय झालं याचा की जर डायमीटर PQ म्हणजे हा PQ डायमीटर आहे, RS पण डायमीटर आहे आणि दोघे जण परपेंडिकुलर करतायत कोणाला एकमेकाला, कुठे? C वर. C म्हणजे काय? तर सेंटर झालं. ओके, स्टेट वाय द PS अँड आर्क SQ आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे हा जो PS आहे अँड SQ, कुठे आहे SQ? हा कॉन्ग्रुएंट काय आहे, का बरं आहे असं सांगणे. म्हणजे सगळ्यात आधी तर असं लिहून टाकायचे गिवन. बघा इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते गिवन लिहिणं. गिवन ज्याला जमलं जमलं. गिवन काय आहे की डायमीटर तुम्हाला दिलेला आहे, तर डायमीटर PQ आणि डायमीटर काय RS एकमेकांना काय परपेंडिकुलर आहेत. कुठे? ऑन दी सेंटर ऑफ सर्कल, ऑन दी सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे, इतकंच गिवन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रूव्ह काय करायचं बाळा? टू प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला काय की भाऊ PS हा कॉन्ग्रुएंट आहे SQ ला. PS हा कॉन्ग्रुएंट आहे SQ ला. ठीक आहे, तर याला जर PS हा कॉन्ग्रुएंट आहे तुला SQ ला, तर मला एक गोष्ट सांग. ठीक आहे, थांब बडा, थांब. हा, जर कॉन्ग्रुएंट आहे SQ ला, देन अजून हा पहिला वाला प्रूव्ह झाला. सेकंड प्रूव्ह काय करणे आहे तुला? सेकंड प्रूव्ह आहे की राइट द अदर आर्क विच आर कॉन्ग्रुएंट टू PS. मतलब अदर आर्क कॉन्ग्रुएंट टू आर्क PS. समजलं? तर कसं करायचं? आता मला ह्या PS ला SQ सोबत डील करणे आहे. PS ला SQ सोबत, तर आधी पहिले कन्स्ट्रक्शन करावं लागेल ना, कारण की ते PS तर तुम्हाला दिलं नव्हतं, कन्स्ट्रक्शन करावं लागेल. तर कन्स्ट्रक्ट नावाचा शब्द म्हणूनच आला. कन्स्ट्रक्ट काय की जॉईन PS अँड SQ. जॉईन PS अँड SQ काय होतं बाळा? जॉईन PS अँड SQ सांगा काय होतं? काय झालं? झाला, बनला तो. ठीक आहे, जॉईंट झाला, खतम काम. टिक 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 टिक. आता ते इक्वल आहेत म्हणून आपल्याला सांगणे आहे, तर ते कोणत्या ट्रायंगलचा हिस्सा आहे ते आधी लिहायचं. ठीक आहे ना, आठवतंय? कोणत्या तरी प्रॉपर्टीने आपण त्याला प्रूव्ह करतो. तर इन ट्रायंगल PSC अँड ट्रायंगल PSC झाला अँड ट्रायंगल QSC अँड ट्रायंगल QSC. तर काय होतो सांगा बरं? काय होणार तुम्हीच सांगा. अगं सांगा ना बापा. बघ बाळा, बघ PC इक्वल्स टू CQ होणार की नाही होणार? कारण सेम रेडियस, एकाच सर्कल मध्ये असलेल्या जे काही गोष्टी असतात रेडियसच्या बाबतीत ते सारख्या आहेत ना. PC पण रेडियस आहे, CQ पण रेडियस आहे, मान्य कराल? त्याच्यानंतर अँगल PCS इक्वल आहे बाळा कोणासोबत? SCQ सोबत. SCQ सोबत, कारण 90 डिग्री इच परपेंडिकुलर आहे ना, 90 डिग्री इच. कारण माहित पाहिजे बरं प्रत्येक गोष्टीचं. त्याच्यानंतर CS इक्वल्स टू CS काऊन? सर म्हणा रेडियस कॉमन साइड आहे ना बाळा दोघांसाठी, दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन कोण आहे? CS. तर कारण बघा हे सगळे लिहून देतोय रे, कॉमन साइड. समजलं नाही समजलं? समजलं नाही समजलं? हा कॉमन साइड झालं बाळा. काही डाऊट थोडसा तरी? आता बघा, तर मग तुम्हीच सांगा ट्रायंगल PSC
कॉन्ग्रुएंट राहणार की राहणार कोणाला QSC ला कोणत्या टेस्टने 90 डिग्री दिसतोय कोणत्या टेस्टने खूप साऱ्या मुलांच्या मनामध्ये येणार की सर हा RHS असेल मग पण RHS नाही आहे बघा हा आहे SAS सासू मा टेस्ट कारण की हा साइड हा अँगल आणि हा साइड दोन साइडच्या मधामधला अँगल आहे ना म्हणून SAS टेस्ट जर तसं झालं तर देअरफॉर काय म्हणायचं त्याचे रिमेनिंग साइड जे असतात उरलेले कोणता आहे PS आणि हा SQ दोन्ही काय होणार कॉन्ग्रुएंट होणार खतम खतम नाही समजलं का डाऊट आहे का काही क्लिअर आहे पक्का हा बघा असं असते प्रकार क्लिअर थोडसा तरी बोलूसा तरी चल बघा बाळांनो हाच प्रकार आहे बाकी काही नाही आहे बघा तर आता हा जर अजून कॉन्ग्रुएंट सांगा म्हणते कोणते कॉन्ग्रुएंट आहेत आता आपला एक प्रूव्ह झाला ठीक आहे अजून विचार कॉन्ग्रुएंट टू आर्क PS ला कॉन्ग्रुएंट असलेला आर्क सांगणे आहे ओके ठीक आहे आता जे महत्वाची गोष्ट आहे ना की त्यांनी असं विचारलं की अजून सांगा की आर्क कोणते कॉन्ग्रुएंट आहेत PS ला असलेले आर्क कॉन्ग्रुएंट असलेला कोणता आहे हा विचारत है समझला ठीक है तो अब देखो बच्चा मैं इसको आपको बता दूं कि PS हा कॉन्ग्रुएंट आहे आर्क PR ला आणि आर्क RQ ला का कारण की बघ हा जो आहे PS त्याच्या समोरचा आर्क कोणता असते हाच ना PS आर्क PS हाच झाला तर याच्याच सारखे सेम असणारे कोणते राहतील याच्याच सारखे सेम असणारे कोणते राहतील सांगा हा तर एक राहणार हा वाला PR आणि एक राहणार हा वाला RQ काय डाऊट समजलं तर आर्क PS हा याला बिलकुल कारण की बघा ना हा 90 डिग्री आहे याच्या समोरचा आर्क हा पण 90 डिग्री आहे याच्या समोरचा आर्क हा पण 90 डिग्री आहे याच्या समोरचा आर्क तसं तर हा आहेच आहे ऑलरेडी सांगला आपण ठीक आहे पण हे बाकीचे पण उरलेले जे आहेत ना ते पण राहतील क्लिअर आहे तर बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही व्हिडिओ मधून लिहून टाका ओव्हरऑल ओके आणि बाकी आपण उद्याला भेटू चालेल थँक्यू सो मच टाटा बाय बाय